झी 24 तासनं उघड केलेल्या जमीन गैरव्यवहार प्रकरण आणि या संदर्भातली एक महत्त्वाची बातमी, निलंबित रवींद्र तारूंना बडतर्फ करणार असल्याची माहिती समोर येते। राजेंद्र मुठे समिती पुन्हा ॲक्शन मोडवर आलेली आहे। कोरेगाव पार्क जमीन खरेदी विक्री व्यवहारामध्ये तारू यांनी शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीचे संचालक पार्थ पवार, दिग्विजय पाटील यांना पाठीशी घातलं। वाटेल तसं करून व्यवहार करून दिला, सरकारचा मुद्रांक शुल्क बुडवला, कागदोपत्री सरकारची फसवणूक केल्यानं दिसून येत आहे आणि तारू यांची एक चौकशी होणार आहे। तारू आणि त्यांच्या कार्यालयात मागील 2 वर्षात नोंदणी झालेल्या व्यवहारांची तपासणी केली जाणार आहे। तारू यांनी केलेल्या सरकारी कामांचं गंभीर अनियमितता असल्याचं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या अनुषंगानं तारू यांच्या कामकाज पद्धतीने सरकारची कुठे आणि कशी फसवणूक झाली याची कुंडली काढली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक बोलत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश सावंत आपल्यासोबत जोडले गेले आहेत। ज्ञानेश, रवींद्र तारू यांना बडतर्फ करणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे। सोबतच त्यांची आता चौकशी देखील केली जाणार आहे। आतापर्यंत त्यांनी कामादरम्यान कोणकोणते व्यवहार केले याची पूर्णपणे चौकशी केली जाईल, काय अधिकची माहिती आहे? पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या 40 कोटी रुपये किमतीच्या या जागेच्या संदर्भातला जो काही व्यवहार झाला, 40 एकर जागेच्या संदर्भातला जो काही व्यवहार झाला, या संदर्भामध्ये 2 समित्या नेमण्यात आलेल्या आहेत। एक राज्य पातळीवरची समिती काम करेल आणि दुसरी स्थानिक पातळीवर मुद्रांक शुल्क विभागाची काम करेल। मुद्रांक शुल्क विभागाच्या समितीमध्ये राजेंद्र मुठे जे ॲडिशनल कलेक्टर होते, आता ते जॉईंट IGR आहेत, त्यांच्या माध्यमातून या समितीचा काल अंतिम अहवाल आला। त्या संदर्भातला सविस्तर रिपोर्ट हा IGR कडे दाखल केलेला आहे। आता याच्यानंतर ही समिती आणखीन एक पाऊल पुढे जाऊन आरबी तारू जे दुय्यम निबंधक आहेत, ज्यांच्या कार्यालयामध्ये पार्थ पवार यांच्या कंपनीचे अमेडिया कंपनीने हा जमीन खरेदी विक्री व्यवहार केला, त्याची दस्त नोंदणी झाली, या कार्यालयामध्ये पदावर असलेले आरबी तारू यांची चौकशी करणं, यांनी गेल्या 2 वर्षामध्ये या पदाच्या खुर्चीत बसून जे काही कुठचे व्यवहार केलेले आहेत त्याच्यामध्ये अनियमितता असल्याचा ठपका त्यांच्यावर आहे आणि हे चौकशीतून कागदोपत्री तपासल्यानंतर स्पष्ट झालेलं आहे। आता या काळामध्ये आणखीन कुठच्या बड्या राजकीय नेत्यांना त्यांनी पाठीशी घातलेला आहे का, त्यांनी कोणाला शुल्कमाफी दिलेली आहे का, किंबहुना पार्थ पवार आणि याच कंपनीच्या नावाने कुठचे व्यवहार झालेले आहेत का, याचाही तपास आता या समितीला करायचा आहे। त्यामुळे या समितीने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। जिल्हा निबंधकांच्या मार्फत आरबी तारू यांची चौकशी होईल। त्यांनी गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने कामकाज केलेलं आहे, कोणाशी फोनाफोनी करून, कोणाशी संगनमत करून व्यवहार केलेले आहेत, या बाबीचा आता छडा ही समिती लावेल। यासाठी राजेंद्र मुठे यांनी जिल्हा निबंधकांना एक पत्र दिलेलं आहे आणि त्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे, आपल्या पदावरती राहून आपल्या अधिकारांचा गैरवापर करून तारू यांनी या प्रकरणामध्ये म्हणजे झी 24 तासने उघडकीस आणलेल्या जमीन घोटाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनियमितता केलेली आहे। या माध्यमाने दाखवलेल्या अर्थात झी 24 तासने दाखवलेल्या वृत्तामध्ये पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे। याशिवाय त्याचाच आधार घेऊन केलेल्या चौकशीमध्ये देखील हे पुराव्यानिशी दिसून येत आहे। याचा अर्थ तारू हे गेल्या अनेक वर्षांपासून अशा पद्धतीने कामकाज करतायत आणि या कामकाजाची चौकशी झाली पाहिजे। त्यामध्ये सरकारची त्यांनी कुठे कशा पद्धतीने फसवणूक केलेली आहे आणि सरकारचं कुठे किती कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान झालंय याचा शोध घेण्याची गरज आहे आणि त्या अनुषंगाने पुढच्या 10 ते 12 दिवसांमध्ये सखोल चौकशी करावी आणि 30 नोव्हेंबर पर्यंत या संदर्भातला अहवाल त्यांनी द्यावा अशी अपेक्षा त्यांनी या समितीच्या माध्यमातून व्यक्त केलेली आहे। नक्कीच धन्यवाद ज्ञानेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।